बर्वेगा शंकरा नाम तुझे 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 बर्वेगा शंकरा हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा हर हर बर्वेगा देवा कसे आहेत मित्रांनो, म्हणजे ना आपल्या देवाचा गड देवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो महाशिवरात्रीनिमित्त गडीत आमाने आणि राटेश्वर मंदिराचं दर्शन घेऊया. आणि या ठिकाणी आपण आज रात्रीच्या पहिल्यांदाच आपण रात्रीच्या वेळेला आलो. आणि तुमचं एक ग्रामदेवत असेल कुलदैवत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सर्वप्रथम बाहेरून आपण रस्त्याकडून आतमध्ये येऊया कमानीमधून. आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला इथे पहिल्या विहिरीवर जावं लागणार. तिथून पाणी आपल्या पायांवर चरणांवर ओतावं लागणार. स्वतःच्या पाय धुवून घेतल्यानंतर नंतर मंदिरामध्ये प्रवेश करू शकता. नंतर श्रींचं दर्शन घेऊ शकता. आणि गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी फक्त जाऊ शकतो आपण. आणि सर्वांसाठी खुलं असतं या ठिकाणी. आणि सोबत आपण जाऊया आणि मंदिरामध्ये राटेश्वर शिवशंकराचं दर्शन घेऊया. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेलकन दाबून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि राटेश्वराचं दर्शन घेऊया. आणि तुम्ही दर्शन घ्या. तर मित्रांनो, आपण आज राटेश्वर मंदिर गडीत आमाने या ठिकाणी आलो आहोत. आणि आपण आता थेट जाऊया मंदिरामध्ये आणि राटेश्वर देवाचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आपण आत जाऊया. गर्दी आली, रात्रीचा सीन पहिल्यांदाच आपण घेतोय. मित्रांनो, आता विद्युत रोषणाने मस्त सजवलेलं आहे राटेश्वर मंदिर. पाहूया. आणि सर्वप्रथम आता देवाचं दर्शन घेऊया आणि भक्तांची गर्दी गेली ती पाहूया. चला. तर मित्रांनो, आपण आता थेट जातोय विहिरीवर. कारण या मंदिरामध्ये जाण्या अगोदर सर्व भाविक भक्त विहिरीवरचं पाणी काढतात आणि पहिले पाय धुतात. त्याच्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केला जातो. चला जाऊया मंदिरामध्ये. त्याच्या आधी विहिरीवर जाऊ. आता आपल्या समोरही बघू शकता तुम्ही पाय धुण्यासाठी सर्व गेलेले आहेत. तर मित्रांनो, आपण जाऊया. सर्वप्रथम हात पाय धुवूया. तर या ठिकाणी पाय धुण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यातलं पाणी घ्यावा, हातानेच घ्यायचं. आपण पाय धुवून झालेत आपले. आता थेट आपण जाऊया मंदिरामध्ये, मंदिरच्या बाहेरच्या परिसरात. आणि आता भजन चालू आहे, त्यामुळे आपला आवाज कमी येत असेल तुम्हाला. आलात तर पहिल्या समोरच देवाच्या इथे तुम्हाला तोफ दिसेल शिवकाले. त्या ठिकाणी पण पूजलं जाते आणि बेलपत्रावर ठेवलं जाते, बघू शकता. आणि त्याच्यासमोर एक दीपमाळ आहे, तुळशीवृंदावन आहे त्या ठिकाणी. आणि आता भजन चालू आहे. आतमध्ये प्रवेश करूया मंदिरामध्ये. चला मित्रांनो, आपण आज जाऊया. सर्वप्रथम मला या ठिकाणी भजन पाहायला भेटेल.
तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि सर्वप्रथम दर्शन घेऊया. या ठिकाणी राटेश्वर मंदिरामध्ये सर्वप्रथम देवी आहे. या ठिकाणी ओटी वगैरे भरले जातात. इथेच गाराणे वगैरे घातले जातात बहुतेक. त्याच्या बाजूलाच खामकाठी आहेत बघू शकता. आणि या ठिकाणी नंदी आहे पुरातन. मित्रांनो आपण आता डायरेक्ट आज जाऊया आणि श्रींचं दर्शन घेऊ, म्हणजे राटेश्वर देवाचं. बघू शकता आज पहिल्यांदाच आपल्याला थेट गाभाऱ्यातून दर्शन भेटतंय. तुम्ही दर्शन घ्या. तर मित्रांनो या ठिकाणी भाविक भक्त आता ओटी भरत आहेत बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी मित्रांनो ओटी भरली जाते. प्रत्येक भाविक भक्त असतात ते या ठिकाणी ओटी भरतात. आपली मनोभावी वार्षिक ओटी असते ती भरून घेतात. मित्रांनो तुम्हाला ही घंटी दिसत आहेत, घंटा सर्व लावलेले ते सर्व नवसाचे आहेत. कारण ज्यांची नवस पावन होतात या ठिकाणी ते सर्व नवस स्वरूपात घंटा इतर काही गोष्टी असतील ते देवाला दान म्हणून केले जातात नवस्फूर्तीसाठी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि श्रीदेव राटेश्वर मंदिरचं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल नक्की या 3 दिवस कार्यक्रम आहेत. विविध प्रकारचे उद्या भजन वगैरे आहेत आणि परवा तीर्थस्नान आहे देवांचं म्हणजे शेवटचं. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.